इयत्ता 9वी गणित भाग 1 आपण संच यामध्ये आपण संचाचे प्रकार आणि संचावरील क्रिया या गोष्टी आपण या भागामध्ये पाहणार आहोत. संच म्हणजे काय आपल्याला माहित झालं. आता आपण समजा ए हा एक संच आहे, एक हा एकच घटक आहे. ज्या संचामध्ये एकच घटक असतो, ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच असे म्हणतात. ए बरोबर एक या संचामध्ये एकच घटक आहे म्हणून एक घटक संच. समजा गुणधर्म पद्धतीने सांगितलं, समजा बी बरोबर x बरोबर सममूळ संख्या सम असणारी मूळ संख्या एकमेव आहे, ती म्हणजे कोणती आहे? 2. त्यामुळे ह्याच्यात किती घटक आहेत? एकच घटक आहे म्हणून त्याला एक घटक संच असे म्हणतात. दुसरा प्रकार रिक्त संच. हा आपण फाय या अक्षराने दाखवता किंवा रिकामा संच दाखवता, त्याच्यामध्ये काही लिहित नाही. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच असे म्हणतात. आता आपल्याला म्हणजे कुठली उदाहरणं, ज्या संचात एकही घटक नसेल असं आपण कुठलंही जर उदाहरण घेतलं तर रिक्त संच. उदाहरणार्थ 2 व 3 मधील नैसर्गिक संख्याचा संच. आता नैसर्गिक संख्या तर आपल्याला माहीत आहेत, 1 2 3 4 टिंब टिंब टिंब. नैसर्गिक संख्या 2 आहे आणि 3 आहे, ह्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या आहे का? नाही. मग म्हणजे तो संच कसा आहे? रिकामा आहे. म्हणजे ज्या संचात एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच असे म्हणतात. तो या चिन्हाने, यालाच आपण म्हणतो फाय, यालाच आपण काय म्हणतो? फाय किंवा रिकामा संच. तिसरं शांत संच. शांत मोजता येणारे, ज्या संचातले घटक मोजता येतात त्या संचाला शांत संच असे म्हणतात. उदाहरणार्थ ए हा एक संच आहे, ए बी सी आणि घटक, म्हणजे या संचामध्ये एकूण 3 घटक आहेत. थांबलं, मोजता आले आपल्याला 1 2 3. ज्या संचातले घटक मोजता येतात त्याला म्हणायचं शांत संच. चौथा आहे अनंत संच. अनंत, अंत नाही, मोजता येत नाही. ज्या संचातले घटक मोजता येत नाही त्याला अनंत संच असे म्हणतात. उदाहरणार्थ n म्हणजे नैसर्गिक संख्या 1 2 3 टिंब 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 काय दाखवत आहे? अनंत, हे संपत नाहीत म्हणून त्याला अनंत संच. काय काय बघितलं आपण संचाचे प्रकार? एक घटक संच, ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्याला एक घटक संच असे म्हणतात. दुसरा बघितला रिक्त संच, ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच असे म्हणतात. शांत संच, ज्या संचातले घटक मोजता येतात त्याला शांत संच असे म्हणतात. अनंत संच, ज्या संचातले घटक मोजता येत नाहीत त्याला अनंत संच असे म्हणतात. समजा ए हा एक संच आहे, 1 2 3 4 5. या संचामध्ये 5 घटक आहेत. ए हा एक संच आहे, या संचामध्ये 5 घटक आहेत. दुसरा एक संच आहे बी, त्याच्यामध्ये 1 2 हे घटक आहेत. आता बघा मी काय म्हणतोय, बी संचातले घटक
हे ए संचात आहेत. बी संचातले घटक ए संचात आहेत. म्हणजे बी हा ए ह्या संचाचा उपसंच आहे. काय आहे? उपसंच आहे. उपसंचसाठी असं चिन्ह वापरतात. वाचताना कसं वाचणार? बी उपसंच ए. जो मोठा आहे तो उजवीकडं. उदाहरणार्थ आपला 9वीचा वर्ग आहे. समजा ए हा 9वीचा वर्ग, बी हा मुलींचा संच समजा. म्हणजे मुलींचा संच हा या ए ह्या 9वीच्या वर्गाच्या संचाचा काय आहे? उपसंच आहे, घटक आहे. ही लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं आपण दाखवू शकतो. समजा दुसरा, हेच आपण वेन डायग्रॅमनं दाखवू. ए हा संच आहे, त्याच्यामध्ये घटक आहेत 1 2 3 4 5 घटक आहेत. दुसरा बी हा त्याच्यामधलाच घटक आहे, त्याच्यामध्ये घटक आहेत 1 2. म्हणजे बी हा एचा उपसंच आहे. म्हणताना कसं म्हणणार? बी उपसंच ए. विधानात बी हा एचा उपसंच आहे. समजा नसलं तर आपण काय म्हणणार आहे? आता इथं समजा 6 एक बाहेर आहे, समजा एक बिंदू, तो सी हा संच आहे समजा. तर सी हा ए या संचाचा उपसंच नाही. उपसंच नाहीसाठी तिरकी रेघ मारायची. म्हणजे उपसंच आहे, उपसंच नाही. हे विधानात लिहिण्यासाठी आपल्याला 2 मार्काला हा प्रश्न असतो. आता पुढील बा, समजा ए हा एक संच आहे, 1 2 3. बी हा दुसरा संच आहे, 2 3 5. सी हा तिसरा संच आहे, 1 6 7. असे वेगवेगळे संच आहेत. तर या सगळ्यांचा तिन्हींचा मिळून कोण कोण होते बघा. आता तिन्हींचा मिळून होणारा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 कुठंच नाही, 5 आहे, 6 आहे, 7 आहे. ह्या सगळ्यांचा मिळून जो संच तयार होईल त्याला म्हणायचं युनिव्हर्सल संच, विश्वसंच. त्याला काय म्हणायचं? विश्वसंच. म्हणजे सर्वांचा मिळून जो संच तयार होईल त्याला म्हणायचं विश्वसंच. समजा आपल्या 9वीच्या वर्गाचा विचार केला. ए हा मुलीचा संच, बी हा 9वीच्या मुलांचा संच. ए आणि बी म्हणजे मुलांचा आणि मुलींचा मिळून जो वर्ग तयार होईल तो काय तयार होईल? विश्वसंच तयार होईल. या पद्धतीनं आपण ही गणितं आपण सोडवू शकतो. या संचाच्या प्रकारावर आधारित आपण अभ्यास 1 सराव संच 1.2 आपण सोडवू शकतो. सराव संच 1.2. आता आपण सराव संच 1.2 मधली उदाहरणं बघतोय. पहिलं काय म्हणलंय? समान संच आहे का? आता समान संच म्हणजे काय? समजा ए हा एक संच आहे, 3 4. बी हा दुसरा संच आहे, 4 3. ए संचातला प्रत्येक घटक बी संचामध्ये असेल, बी संचातला प्रत्येक घटक ए संचामध्ये असेल तर ते दोन्ही संच समान संच असतात. आणि लिहिताना ए बरोबर बी म्हणताना काय म्हणणार? ए समान बी म्हणताना काय म्हणणार? ए समान बी. बघूया इथं दिले ए हा संच आहे 3x - 1 बरोबर 2. आता आपण एक्सची किंमत 1 ठेवली, 3 1 3, 3 - 1 बरोबर 2. म्हणजे ए ह्या संचात फक्त कोणता घटक आला?
एकच घटक आला. समजा 2 ठेवल्यावर काय झालं असतं, 6 वजा 1 5 झालं. ऋण 1 ठेवला असतं तर -3 -1 -4 झालं असतं. म्हणजे ए या संचात एक हा घटक आहे. बी हा संचात x ही नैसर्गिक संख्या नाही, मूळ नाही. x ही नैसर्गिक संख्या आहे पण मूळ नाही आणि संयुक्त नाही. मूळ नसणारी व संयुक्त नसणारी म्हणजे कोणती संख्या आहे, 1. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. परत सी, x हा असा संच आहे की तो नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्याचा घटक आहे, इप्सिलॉन आहे म्हणजे घटक आहे. पण हा x 2 पेक्षा लहान आहे. म्हणजे 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या कोणती आहे, 1. बघा तिन्हीमध्ये घटक समान आले म्हणून ए समान बी समान सी. जर घटक तेच असतील तर ए बरोबर बी बरोबर सी म्हणताना ए समान बी समान सी. दुसरा प्रश्न असा आहे, दिलेला संच रिक्त आहे किंवा नाही ते सांगा. बघूया. ए हा असा संच आहे, ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या तर आपल्याला माहीत आहेत कोणकोणत्या आहेत, 1 2 3 टिंब नैसर्गिक संख्या सगळ्या धनसंख्या असतात, त्यात शून्य असत नाही. म्हणजे शून्यापेक्षा लहान असणाऱ्या संख्या कोणत्या असणार आहेत, सगळ्या ऋण असणार आहे. म्हणजे ए ह्या संचात एकही घटक असणार नाही, एकही घटक असणार नाही. किंवा ए बरोबर 5 म्हणजे हा संच काय आहे, रिक्त आहे. अशा पद्धतीने वर्गीकरण करायचं. तिसरा प्रश्न असा आहे, दिलेला संच शांत आहे का अनंत आहे याच्यामध्ये वर्गीकरण करा. वर्गीकरण हा प्रश्न नेहमी परीक्षकाचा आवडीचा प्रश्न आहे. हा नेहमी 2 ते 3 मार्काला परीक्षेला नेहमी पडलेला असतो. आता आपल्याला पहिला संच दिला आहे पूर्ण संख्याचा संच म्हणजे होल नंबर्स. डब्ल्यू काय येणार आहे, 0 1 2 3. हे टिंब म्हणजे मोजता येत नाहीत. म्हणजे हा कसला संच झाला, अनंत संच झाला. हा कसला संच झाला, अनंत. पुढचा प्रयोगशाळेतील उपकरणाचा संच. आता प्रयोगशाळेत आता शाळेने विकत आणलेली सगळी उपकरणं लायब्ररीवर काय करतोय, सगळी यादी करतोय. म्हणजे सगळ्या उपकरणांची मोजणी केलेली असते. म्हणजे ते सगळे उपकरण काय झालेले असतात, मोजता येतात. म्हणून त्याला कसला संच म्हणायचं, शांत संच म्हणायचं. त्याला कसला संच म्हणायचं, शांत संच म्हणायचं. या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास 1 सराव संच 1.2 सोडवता येतो. आपण सराव संच 1.3 पाहणार आहोत. सराव संच 1.3 आता आपण पाहूया. ही सर्व सराव आपल्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये 1.3 मध्ये ही उदाहरणं आहेत. जर स्पष्ट दिसत नसेल तर आपण त्या उदाहरणाचा पुस्तक समोर ठेवून ही उदाहरणं सोडवा. आता पहिल्यांदा बघूया सत्य आणि असत्य याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. अगोदर वाचूया. ए हा संच आहे, यामध्ये ए बी सी डी ई हे घटक आहेत. बी हा संच आहे, सी डी ई एफ. सी हा संच आहे, बी डी. डी हा संच आहे, ए ई. या पद्धतीनं 4 संच दिलेत. आता ही विधानं आपल्याला सत्य आहे का नाही ते बघायचं आहे. काय पहिलं विधान बघा, सी हा बीचा उपसंच आहे. सी उपसंच बी. बघूया आपण. सी मध्ये काय आहेत, बी डी. दुसरा कोण आहे, बी, सी डी ई एफ. आता बघा बी डी घटक आहेत, सी डी ई एफ. डी आहे पण बी आहे का, नाही. म्हणजे हे काय आहे, असत्य विधान आहे. हे विधान काय आहे, असत्य विधान आहे. आता बघू ए उपसंच डी. ए आणि डी ह्याच्यामध्ये ए ई याच्यात हे सगळे आहेत का, नाही. ए हा ह्याच्यात नाही आहे म्हणून हे सुद्धा काय आहे,
असत्य आहे. हेच जर समजा असं लिहिलं असतं, डी हा एचा उपसंच आहे, तर हे विधान सत्य झालं असतं. हे विधान सत्य झालं असतं. आता पुढचा प्रश्न, विश्वसंच युनिव्हर्सल सेट, यामध्ये घटक आहेत 1 2 3 7 8 9 10 11 12. पी हा 1 3 7 10. आपल्याला पी डॅश हा एक संच काढायचा आहे. पी डॅश, पी डॅश, डॅश याचा अर्थ पूरक संच. पूरक संच म्हणजे काय? पी सोडून यू संचात राहिलेले जी लोक आहेत त्याला म्हणायचं डॅश, पी डॅश, पूरक संच. कोण आहेत? 2 8 9 11 12. म्हणजे हे पी 1 3 7 10 हे सोडून यूमध्ये जे राहिलेत त्याला म्हणायचं पूरक संच. आणि हे समजा तुम्हाला सांगितलं वेन चित्राने दाखवा, दाखवूया. हा मोठा काय झाला? विश्वसंच यू. पी हा एक संच आहे. पी त्याच्यात कोण कोण आहेत? 1 3 7 10. आता ही सोडून कोण कोण आहेत? 2 8 9 11 12. हा झाला पी डॅश. हा काय झाला? पी डॅश. पी सोडून राहिलेले यू त्याच्यात जे आहेत हा झाला पी डॅश. आणि हे दोन्ही मिळून कोण असतो? विश्वसंच असतो. आता कधी कधी आपल्याला जनरल पद्धतीनं हा प्रश्न विचारतात. पी हा एक संच आहे, पुण्यातले रहिवासी आहेत सगळे. एम हा मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. आय इंदोरमधील रहिवासी आहेत. बी भारतमधले रहिवासी आहेत. एच महाराष्ट्रामधले रहिवासी आहेत. कोण कुणाचा उपसंच आहेत सांगा? आता पुणे हा कुणाचा उपसंच आहे? महाराष्ट्राचा उपसंच. त्याचा सुद्धा उपसंच आहे. भारतासाठी काय शब्द आहे? बी. आय हा कुणाचा उपसंच आहे? इंदोर मध्य प्रदेशचा. आणि आय हा कुणाचा उपसंच आहे? भारताचा पण आहे. मध्य प्रदेश कुणाचा उपसंच आहे? भारताचा उपसंच आहे. मग या सगळ्याचा विश्वसंच काय तयार होईल? आता भारतामध्ये मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे. मध्य प्रदेशमध्ये इंदोर आहे, महाराष्ट्रात पुणे आहे. म्हणजेच या सगळ्याचा विश्वसंच काय तयार होईल? भारत तयार होईल. या सगळ्याचा विश्वसंच काय तयार होईल? भारत तयार होईल. या पद्धतीनं आपण सराव संच 1.3 ही उदाहरणं सोडवून वहीत सोडवायची. काय जर आपल्याला शंका असल्यास कमेंट्स करा. धन्यवाद.